हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9, श्लोक क्रमांक 5. नानामंतं महर्षीणां साधूना योगिनां तथा दृष्ट्वा निर्वेदमापन्नः को न शाम्यति मानवः. भावार्थ: महर्षी, साधू, योगी यांची एकाच तत्वाबद्दल अनेकविध भिन्न मतमतांतरे आहेत असे पाहून त्यांची उदास वृत्तीने उपेक्षा करणारा कोणता मानव शांती प्राप्त करणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. याचबरोबर असेही प्रत्ययास येते की जितके पंडित तितके पांडित्य असते. एकाच तत्वाबद्दल पंडितांमध्ये अनेकविध मते आहेत. ती परस्पर विरुद्ध टोकाची आहेत. त्यांच्यात अत्यंतिक टोकाचे मतभेद आहेत. प्रत्येकजण आपापले मत ठामपणे मांडत असतो. फक्त आपणच बरोबर कसे हे तो पटवून देत असतो. हे आपण काही प्रमाणात समजू शकतो, परंतु एवढ्याने त्यांचे भागत नाही. एक पंडित दुसऱ्याचे मत चूक कसे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करत असतो. यात सर्वसामान्य जन संभ्रमात पडतो. त्या बिचाऱ्याला आपण नक्की काय करावे तेच समजत नाही. कोणाचे विचार ऐकावेत, वाचावेत तर ते इतक्या विद्वत्ता प्रचुर प्रभावितपणे मांडलेले असतात की तेच विचार सत्य आहेत असे वाटते. त्याचविषयी दुसऱ्याचे विचार ऐकावेत, वाचावेत तर तेही तसेच समर्थपणे मांडलेले असतात. ही मतमतांतरे मांडणारे ज्ञानोपासक, विद्वान आणि पंडित असतात. त्यामुळे सर्वच विचार बरोबर आहेत असे सर्वसामान्य जनांना वाटते. यामुळे सर्वसामान्य जन वैचारिकदृष्ट्या गोंधळतो. ही काही मते, हे काही विचार जरा उदाहरण म्हणून वाचावेत. आत्मा असे काही अस्तित्वातच नाही. आत्मा निश्चितपणे आहे, परमात्मा आहे आणि त्याचाच अंशात्माही आहे. आत्मा स्वयंभू आहे. जगात फक्त एक अद्भुत शक्ती आहे. जग कोणीही निर्माण केलेले नाही. ते कोणीही चालवत नाही. ते आपोआप चालते. परमात्मा त्याच्या मर्जीने जग चालवतो. दोन किंवा अनेक गोष्टींच्या रासायनिक परिणामांमुळे सर्व काही घडत असते. मूर्तिपूजा थोतांड आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मूर्तिपूजा करावी. द्वैतावाद हाच सत्य आहे. येथे द्वंद्व नाही, केवळ अद्वैत आहे. जगात धर्म असे काहीही नाही. आमचाच धर्म सत्य आहे. त्याचेच पालन सर्वांनी सक्तीने केले पाहिजे. सब भूमी गोपाल की, मानवता माणुसकी हे सत्य तत्व आहे. काही लोक हे आमचे गुलाम म्हणूनच जन्माला आलेले आहेत. त्यांच्याकडून सेवा करून घेणे हा आमचा हक्कच आहे. येथे वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी हे मानवाच्या उपभोगासाठीच देवाने निर्माण केलेले आहेत. अशी आणखी कितीतरी अगणित उदाहरणे देता येतील. ही अशी मते मांडणारे महर्षी, साधू, योगी आहेत. ते सर्व ज्ञानी आहेत, अधिकारी आहेत, आपले आदर्श आहेत. त्यामुळे ते सर्वसामान्यांना संभ्रमात टाकतात. अशांना अष्टावक्र मुनी या श्लोकात दिलासा देत आहेत. राजा जनकाला अशा प्रकारच्या मतांबद्दल उपदेश करताना त्या निमित्ताने ते आपल्यासारख्यांनाही उपदेश करत आहेत. आपल्याला या वैचारिक गोंधळातून बाहेर काढून जीवन जगण्यासाठी सुकर आणि शाश्वत मार्ग दाखवित आहेत. ते सांगतात की जात, पात, संप्रदाय, पंथ, जठा, गट, तट, संघटना, मठ, आश्रम इत्यादीकडे मुळीच लक्ष देऊ नये. तसेच साधू, संत, बैरागी, गोसावी, पंडित, विद्वान, प्रवचनकार, महर्षी, ज्ञानी, योगी, संन्यासी इत्यादींचे नादाला लागू नये. सर्वांचे ऐकावे, परंतु स्वतःचे स्वतः अवलोकन करून आपला मार्ग शोधावा आणि कोणाच्याही आग्रहाला बळी न पडता तोच मार्ग आचरणात आणावा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हीच नीती सत्य आहे. याचेच आचरण करावे. जो केवळ उपदेशच करतो
जो मार्ग दूरवरूनच दाखवतो, जो स्वतःजवळ ठेवून घेत नाही, जो केवळ साक्षी राहतो, तो अंतरात्मा सत्यगुरु ओळखावा. परमात्म्याचे योगधाम शिखरावर आहे. त्याकडे कोणत्याही दिशेने आणि मार्गाने जाऊन आपण शिखरावर पोहोचतो. कोणताही विशिष्ट मार्गच बरोबर हा अहंकार आहे. त्याला आपण बळी पडू नये. आपण आपली वाट निवडावी आणि मार्गस्थ व्हावे. याचमुळे आपल्याला या विचारांच्या गोंधळातून शांती मिळेल. हरिओम.